एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक जिओमॉर्फॉलॉजी मधला तो कोणता आहे तर भूकंपाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ अर्थक्वेक। तर तुम्हाला माहित आहे अर्थक्वेक काय, याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही, नसन तर जिओमॉर्फॉलॉजीची प्लेलिस्ट सर्च करा आणि पाहून घ्या। तर भूकंप कसा येते ना त्याची कंपोनंट काय आपण पाहिले आहे, पण त्याचं वर्गीकरण म्हणजे भावाच्याला दोन चार याच्यात हा असा भूकंप असते तो तसा असते, असा भूकंप आला की एवढ्या लोकांनी टपकवते, असं काही आहे का? निश्चित काहीच नाही। काहीच समजू शकत नाही की भूकंपाचं वर्णन कसं करावं आणि भूकंपाचं वर्गीकरण कसं करावं। पण बाबा आपण माणसं आपल्याला अभ्यास करायचा असन तर काहीतरी करावं लागतं। मग भूकंपाचं जर तारतम्य दिसतच नाही, काय होते काय नाही, कसं कुठं कसं काय माहीतच नाही, म्हणून का त्याला सोडून देऊन का आपण बाबा तुला काही समजे नाही राहू दे बाबा। हा आम्हाला अभ्यास करायचा आहे। जिओमॉर्फॉलॉजिस्ट का म्हणतात बाबा मला अभ्यास करायचा आहे, जिओलॉजिस्ट म्हणतात अभ्यास करायचा आहे, सिस्मॉलॉजिस्ट म्हणतात मला अभ्यास करायचा आहे ना, तर मग मी करीन क्लासिफिकेशन, वर्गीकरण। मग वर्गीकरण कसं तर खूप सारे फॅक्टर्स आहेत, खूप साऱ्या बाबी आहेत, मग ते सगळं करणं शक्य नाही आहे। आणि म्हणून मग काय विचार केला की चला बाबा काहीतरी आपलं एक ढोबळमानानं एक बेसिक क्लासिफिकेशन बनवून घ्या। तर आज आपण काय बघणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ अर्थक्वेक। तर ते पाहण्याच्या पूर्वी काय करू आपण, दोन प्रश्न डोक्यात घुसव, म्हणजे घुसवूच, कारण डोक्यात नाही घुसले तर कसा होईल आणि परीक्षा नाही होणार। चला बघून घेऊ। तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी है ना, भूकंपाचे कोणते नैसर्गिक कारण असू शकते बाबा? नैसर्गिक कारण असा स्पष्ट विचारलाय, विच इज ऑर आर द नॅचरल कॉजेस ऑफ द अर्थक्वेक? अ प्रस्तरभंग प्रक्रिया, फ्रॅक्चरिंग, ब ज्वालामुखीय प्रक्रिया, वल्कानिझम, क पर्वत निर्मिती प्रक्रिया, ऑरोजेनी। आता आपण ऑप्शन मध्ये पाहून घ्यायचं है ना, तर हे पाहण्यासाठी आपल्याला समजावं लागेल ना। चला दुसरा प्रश्न पाहून घेऊ। काय म्हणते, मध्यवर्ती प्रकाराचा, कुठला मध्यवर्ती प्रकाराचा भूकंपाचे नाभी अंतर पृष्ठभागापासून टिंग इतके असते म्हणते। डिस्टन्स ऑफ द फोकस ऑफ इंटरमिडिएट अर्थक्वेक इज किती रे बाबा, असे विचारतात ना, है ना। मग आपण बुम कुठंच बाबा, तर 50 ते 100, 50 ते 250 किलोमीटर, 150 ते 550 किलोमीटर, 150 ते 650 किलोमीटर, किती किलोमीटर? तर याच्यासाठी आपल्याला काही फॅक्ट्स आणि काही कॉन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे। तर पहिल्यांदा आपण तर समजून घेऊ पहिले की भूकंप म्हणजे कंप कोणाला? भू म्हणजे धरतीला जेव्हा लवर कापते, धरती काय लवर कापते, लवर तसा नाही का, लवर नाही, लवर लव नाही, हे लक्षात ठेवा। भलतीकडे भटकायचं नाही। तर लक्षात ठेवा की भूकंप येते म्हणजे धरतीचं कंपन होते। धरतीचं कंपन झालं की धरतीवर आपण इटुकले पिटुकले है ना, बुर्ज खलिफा बनवला म्हणजे का तीर मारले नाही, तर बुर्ज खलिफा भी हलू शकते। आता म्हणतो मग बाबा भूकंप आला तरी असा कसा, एकदम जोराचा झटका दिला ना पृथ्वीना, तर बुर्ज खलिफा का सगळाच खलिफा, बरोबर आहे ना, राईट? होऊ शकते ना, होऊ शकते, इट कॅन बी पॉसिबल। तर अल्टिमेटली भूकंप म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेमध्ये इट नथिंग बट द व्हायब्रेशन, ऑसिलेशन ऑफ द सरफेस ऑफ अर्थ। पृथ्वीच्या आतमध्ये तर रोज धुसून हलत पलत राहते, वरपर्यंत ते येत नाही। आलं का मग आपल्याला झटका बसते ना, झटका बसला का आपण काय म्हणतो, भूकंप आला। प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मायक्रो सेकंदाला पृथ्वी हलत आहे। आपल्याला जेव्हा हलवते तेव्हा आपल्याला समजतं की काहीतरी आहे, बरोबर आहे, राईट? तर भूकंप इज नथिंग बट द कंपन, आंदोलन, सरफेस व्हायब्रेशन और ऑसिलेशन। आता थोडं टेक्निकल, कारण आपल्याला प्रश्न टेक्निकल विचारते, समजलं तरी परीक्षेमध्ये ते शब्द महत्वाचे आहे, बरोबर आहे? ते शब्दच नसतील तर समजून काय फायदा, काहीच खरं नाही, बरोबर आहे? तर टेक्निकल आस्पेक्टने बघितला, इट नथिंग बट द पॉवर ऑफ अ टेक्टोनिक फोर्सेस, वर्तनिकीय बलशक्तीचे रूप आहे। का तर पृथ्वी बाबा कशी आहे, जीवाईट गोल गोल, मग तिथं कशी आहेत है ना, काय आहे बाबा
प्लेट्स आहेत, प्लेट्स मुवमेंट होतात, प्लेट मुवमेंट है ना, प्लेट्स मुवमेंट होतात आणि मुवमेंट होताना जे झटके बसते. आता हे मुवमेंट कशामुळे होते तुम्हाला माहित आहे की खाली प्रावरण आहे मॅन्टल है ना, आणि त्याच्यावर हे मस्त पोहते, पोहता पोहता आदळते, आदळलं का ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. मग त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण काय म्हणतो, पॉवर ऑफ टेक्टोनिक फोर्सेस. एंडोजेनेटिक थर्मल कंडिशन आहे. कशामुळे होतं, एंडोजेनेटिक थर्मल. थर्मल कंडिशन म्हणजे प्रावरण मुळे जो धक्का दिला जाते, कारण खाली कसं खतखत 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 आहे, बरोबर आहे, तर ते खतखतलं जे प्रावरण आहे ते काय करत आहे, पुश, बरोबर आहे. तर आंतरगर्भीय औष्णिक परिस्थिती ही जबाबदार आहे. द रिस्पॉन्सिबल फॅक्टर इज अ एंडोजेनेटिक थर्मल कंडिशन. आतमधलं जे प्रावरण आहे मॅन्टल, त्यामधली जी औष्णिक ऊर्जा बाहेर निघण्याचा प्रयत्न करते आणि त्या बाहेर निघण्याच्या प्रयत्नांमध्ये जो काही कंपन येतो तो म्हणजे काय झालं, अर्थक्वेक. आता सुरू होते नाभीतून, वृद्धिंगत होऊन जाते, वलय येतात, वलय येऊन पृष्ठभागावर येते एपिसेंटरला, बरोबर आहे, नाभी केंद्राला, आणि मग तिथून लहरी निर्माण होतात. ज्या लहरी निर्माण होतात त्या आपल्याला भेटतात सर्वात शेवटी. त्या लहरींना काय म्हणतात, काय नॉमेनक्लेचर आहे, आठवते का, पाहिला का याच्यापूर्वीचा व्हिडिओ, मी लहरी दिलेल्या आहेत, तो पण प्लेलिस्ट मध्ये जायचं जिओमॉर्फॉलॉजीच्या, आणि पाहून घ्यायचं रे बाबा. कारण एक एक जर समजलं ना आणि समजून टेक्निकल वर्ड्स लक्षात आले, ज्याला म्हणतो आपण की वर्ड्स, तर समजून जा तुम्हारी नैया पार. आणि नाही तर किती बी समजलं पण टेक्निकल वर्ड्स की वर्ड्स नसले तर मग काय नाही, नुसता लेक्चर द्यायचा, बरोबर आहे, रिझल्ट नो. गेटिंग द पॉइंट. चला ठीक आहे, हे लक्षात आलं. आता तुम्हाला असं लक्षात येईल, इट्स नथिंग बट द ऑसिलेशन व्हायब्रेशन ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभागाचं कंपन असं आपण म्हणतोय. तर ह्या कंपन झाल्यानंतर होतच कसं, पहिलं होतं कसं रे बाबा, कुठून होतं, पहिलं काय म्हणू आपण, कसं होतं, दुसरं कुठून होतं, तर तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या खालून गर्भातून होईल, कुठून होतं, पुन्हा लक्षात ठेवा. तिसरं झालं तर कसं होतं, मजा येते कसं ज्या होते. तर हे आपण ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये, किती कॉन्टेक्स्ट मध्ये, 3 कॉन्टेक्स्ट मध्ये, पहिलं कसं होतं, दुसरं कुठं होतं, आणि तिसरं मग कसं होतं. ह्या 3 कॉन्टेक्स्ट मध्ये आपण समजून घेऊया त्याचं वर्गीकरण. गेटिंग द पॉइंट. तर बघूया 3 प्रकार. एक आहे पॉझिटिव्ह फॅक्टर्स, कारक घटक, दुसरं भूकंप नाभी अंतर फोकस, आणि तिसरा आहे ह्युमन कॅज्युअलिटीज, किती किती टपकतात आणि किती किती राहतात. आलं लक्षात, बरोबर आहे. मग एक एक समजून घ्यायचं. चला मग एक एक समजून घेऊ. पहिला आपण बघूया कारक घटक, पॉझिटिव्ह फॅक्टर. इट्स अ मेजर पार्ट ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ अर्थक्वेक. भूकंपाच्या वर्गीकरणाचा महत्वाचा पाया तो म्हणजे पॉझिटिव्ह फॅक्टर. हे महत्वाचं आहे, ठीक आहे. मग याचे किती पार्ट आहेत, 2, नैसर्गिक आणि आम्ही बदमाश आहोत आर्टिफिशियल, ह्युमन इंड्युस्ड और अँथ्रोपोजेनिक, कृत्रिम किंवा मानव निर्मित, असे 2 मुख्य प्रकार पडतात. कशाच्या आधारावर, कारक पॉझिटिव्ह फॅक्टर्स. मग नॅचरल आधी समजून घ्या, मग आपण शेंबडे काय काय धंदे करतो ते पाहून घेऊ. नॅचरल याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की त्याचा विस्ताराच्या आधारावर जर बघितलं आपण तर काही लोकलाइज कॅरेक्टर फॅक्टर्स आहेत आणि काही म्हणजे पूर्ण पृथ्वीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण आपण समजू शकतो की ते पॉझिटिव्ह फॅक्टर्स होऊ शकतात. पहिले ज्वालामुखीय प्रक्रिया, व्हॉल्कॅनिझम. एखाद्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला, पर्टिक्युलरली कुठल्या इन जनरल फिशर याच्यामध्ये तेवढे हादरे नाही बसणार, पण सेंट्रल जे आहेत एक्सप्लोजिव्ह, जे मध्य याच्यात असा असा शंकू राहतो, बरोबर आहे, आणि याच्यातून जो ब्लास्ट होतो बघा, तर तो ब्लास्ट होतो जोराने, फोर्स आल्यामुळे आजूबाजूचं क्षेत्र काय त्याच्यामध्ये कंपन होतं, बरोबर आहे. आणि म्हणून व्हॉल्कॅनिझमच्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल आजूबाजूला जबरदस्त हादरे बसतात, त्याला आपण काय म्हणूया, ज्वालामुखीय. ज्वालामुखीच्या क्षेत्रामध्ये दिसेल. क्रॅकाटोवा मध्ये तर विचारू नका, त्याचा आवाज मध्ये इराण पर्यंत पोहोचला होता, म्हणजे आवाज
विचार करा किती खतरनाक स्फोट असन आणि आजूबाजूला तर सगळं निस्नाबूद. त्याच्यानंतर एटना जे आहे 1968ला तिथे पण आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्वालामुखी कुठला, इन जनरल सेंट्रल एक्सप्लोजिव्ह. सर्वच प्रकारच्या ज्वालामुखीमध्ये कंपना येऊ शकतात कमी अधिक प्रमाणात, पण सर्वात अधिक प्रमाणात कुठे सेंट्रल एक्सप्लोजिव्ह याच्यात. लक्षात आलं का? त्यातही सर्वात विस्फोटक कोणता ज्वालामुखी, तो याच्यापूर्वी व्हिडिओ दिला आहे, प्लेलिस्ट मध्ये पाहून घ्या व्होल्कॅनो, म्हणजे मग तुम्हाला समजून जाईल. गेटिंग द पॉइंट. व्होल्कॅनोचं क्लासिफिकेशन आहे, तिथे तुम्हाला सर्वात विस्फोटक ज्वालामुखी कोणता ते दिलेलं आहे. दुसरं कारण आहे टेक्टोनिक, है ना. इन जनरल द अर्थ सरफेस, पर्टिक्युलरली अर्थ लिथोस्फियर इज नॉट स्टेबल. ते स्थिर नाही आहे, ते सातत्याने वहन करत आहे. देर इज अ मोमेंट ऑफ कॉन्टिनेंटल प्लेट्स. बरोबर आहे. हे पण आपण पाहून गेलं. तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी मध्ये एक एक व्हिडिओ पाहून घ्या तर तुम्हाला लक्षात येईल प्लेट टेक्टोनिक एक्झॅक्ट काय. तर प्लेट मुवमेंट होतात. काही प्लेट एकमेकांकडे आदळतात, काही प्लेट एकमेकांपासून दूर जातात, काही प्लेट एकमेकांना घासते. तसे 3 प्रकारचे तुम्हाला मुवमेंट दिसेल. एक आहे तुम्हाला बघा हे फॉल्ट्स आहेत त्याच्यामुळे, आणि फॉल्टिंग होतं, रिव्हर्स फॉल्ट, नॉर्मल फॉल्ट, स्ट्राइक स्लिप फॉल्ट. फॉल्ट होतात, मुवमेंट होते, है ना. आणि त्याच्या आधारावर आपल्याला काय दिसते, फॉल्टिंग प्रोसेस झालेली दिसते आणि मग आपल्याला झटके पडताना दिसतात. त्याला आपण काय म्हणतो, वर्तनिकीय, है ना, कॉज ऑफ द अर्थक्वेक. कारण इथे दाखवलेला कॅलिफोर्निया 1906, है ना, सागामी बे जपान 1923 आणि भुज जे आहेत हे कशाचे आहेत, कॉज कुठला आहे, टेक्टोनिक फोर्सेसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. त्यामध्ये कॅलिफोर्नियाच्या याच्यामध्ये खूप सुंदर कॉन्सेप्ट दिला, टियर, असं टिअरिंग होतं, शियर असं अशी मुवमेंट होते. दिस कॉल्ड एज अ रिबाउंड थेअरी. रिबाउंड थेअरी रीडने दिली आहे. ती थेअरीच्या आधारावर हा कॅलिफोर्निया आहे. आणि तिथं अजून जर भयानक झाला तर अख्खा कॅलिफोर्निया डुम असा बी होऊन, है ना. तुम्ही त्याच्यावर पिक्चर बी पाहिला असाल, सॅन अँड्रोस पाहिला का, नसम पाहिला तर पाहून घ्या. चला, त्याच्यानंतर आयसोस्टॅटिक, समस्थानिकीय. आता काय होतं की पृथ्वी जी आहे, पृथ्वीचं कॉन्टिनेंटल प्लेट्स जे आहेत ते प्लेटचा भार आहे आणि तो प्रावरणावर पडला आहे. म्हणजे असा भार आहे आणि हे असं प्रावरण समजा खाली, हे काय आहे, मेंटल प्रावरण आहे. आता याच्यावर हा भार आहे, जेवढा भार राहील तेवढाच तो खोल राहील. तुम्हाला माहित आहे आर्किमिडीजचं तत्व, बरोबर आहे. जेवढाच वर राहील जहाज तेवढा खाली राहील. ते जहाजच समजा, आता जहाजामध्ये हे खाली राहील. आता यातला लोड कमी झाला का हे वर आहे, हलका फुलका झालं की बुम झटका दे, भारी झालं तरी झटका दे. कमी जास्त जे होते आयसोस्टॅटिक इम्बॅलन्स, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला होताना दिसतं. आता आयसोस्टॅटिक इम्बॅलन्स कुठे होते की जिथे 2 प्लेट्स आहेत आणि एक प्लेट जर सबडक्ट होत असेल, खाली शिरत असेल, आणि त्याच्यात दुसऱ्या प्लेट आणि एक प्लेट असं फोर्स होत असेल आणि एक प्लेट खाली जात असेल, तर काय होते, एक प्लेट कमी कमी होते, दुसरी प्लेट वाढत जाते आणि मग इथे फोल्डिंग होते. बरोबर आहे. तर जिथे फोल्डेड माउंटन जे आहेत, ओरोजेनिक प्रोसेस, तिथे त्या एरियामध्ये आयसोस्टॅटिक जो आहे कॉज है ना, त्याच्यामुळे अर्थक्वेक होताना दिसतो. त्याच्यानंतर पातालिक. पातालिक म्हणजे प्रावरणामध्ये धुसमुस सुरू आहे, त्याच्या वर अस्टेनोस्फियर आहे, तिथे त्याची हालचाल होते आणि कुठला तरी एखादा क्रॅक म्हणा, काहीतरी म्हणा, गडबड होऊन जाते, लोचा गडबड होतो आणि त्या लोच्यामुळे जो होतो त्याला आपण म्हणतो प्लुटोनिक पातालिक. खोलवर जे आहे त्याच्या होते. इन जनरल 240 ते 670 किलोमीटरच्या दरम्यान हा आपल्याला, असं नाही का खाली एखादा फ्रॅक्चर पडला आणि मग झटका बसते. गेटिंग द पॉइंट, राईट. ठीक आहे. हे झालं नॅचरल अर्थक्वेकचे कॉजेस. किती, ज्वालामुखीय म्हणजे त्याला व्होल्कॅनिक, वर्तनकीय टेक्टोनिक, समस्थानिकीय आयसोस्टॅटिक आणि पातालिक प्लुटोनिक. किती झाले, 4. आता इकडे पाहून घेऊ आपण किती तीर मारतो. कृत्रिम भूकंप म्हणला का आपण काय करतो, मस्त गाड्या चालवतो, पोट्टे बम, है ना, मा बापाजवळ लई पैसे आहेत, उधळू दे लमचाले, गाड्या चालतोय. गाड पेट्रोल काढा लागत, कुठून पेट्रोल निघाल, पृथ्वीच्या गर्भातून, खालून पेट्रोल. आता पेट्रोल जिथे काढते तिथे गॅप, आता गॅप पडली का तिथं धक्का, धक्का आला की पृथ्वी ढुळूक होते का नाही, मग ढुळूक झाली का मग प्रॉब्लेम. पंपिंग ऑफ वॉटर फ्रॉम द अंडरग्राउंड ॲक्विफायर्स. हे बघा इथे चित्र तुम्हाला दिसेल. दुसरं आहे डीप अंडरग्राउंड मायनिंग.
आम्हाला खदानी खोदाच्या आहेत, कोळसा पाहिजे, हिरे पाहिजे, सोनं आहे, बम चमकवतो आमचे. आम्ही पण तिथं गड्डे खोदताना मग तो गड्डा बुम, त्याच्यानेही भूकंप होते. डायनामाइट, रॉक ब्लास्टिंग, रोड बनवायचे आहेत, डॅम बनवायचे आहे, आमच्या पहाडांना बुम करून टाकते. आम्ही त्याचं बुम केलं तर आजूबाजूला हलचल होते आणि कधी कधी इम्बॅलन्स बी होऊन जाते. त्यानंतर न्यूक्लिअर एक्सप्लोजन है ना, न्यूक्लिअर एक्सप्लोजन. मा बापाची पृथ्वी आहे, उडवीन मी जेव्हा पाहिजे तेव्हा, है ना. आणि हे न्यूक्लिअर एक्सप्लोजन करायचं आणि त्याला धमकावच्या, बापू मी तुला टपक, तुले टपकन म्हणजे तिकडे टपकवला तर तुझ्यावर परिणाम नाही होईल का? पण नाही, न्यूक्लिअर एक्सप्लोजन त्याचा जो आहे टनेज, एक्सप्लोजिव्ह कॅपॅसिटी ती जबरदस्त असते आणि त्यामुळे मोठा विध्वंस होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे हिरोशिमा नागासाकी, है ना. त्यानंतर वॉटर रिझर्वायर. वॉटर रिझर्वायर इज अ सिव्हिअर प्रॉब्लेम. काय होतं, त्याच्यावर बर्डन येतं, आयसोस्टॅटिक इम्बॅलन्स होतं, प्रेशर पडतं. प्रेशर पडल्यामुळे आतमधल्या ज्या क्रॅक आहेत, अंडरग्राऊंड क्रॅक, त्या वाढतात, फ्रॅक्चर वाढतात आणि मग गडबड, है ना. आणि आमच्या इथं जे डॅम बनतात बाकी काय तर ते सायंटिस्ट किती बी सांगत, सगळा पॉलिटिकल लोचा, इथं बनला पाहिजे तिथं बनला पाहिजे, माय कॉन्स्टिट्युएन्सी. अबे सेमड्यावर तुम्हाला काहीच नाहीये रे, त्यांचं ऐका, पण आम्ही ऐकायला तयार नाही, है ना. पोळ्या शेकाले सगळे तयार आणि त्यामुळे इथं डॅम बनला पाहिजे तिथं डॅम. हे डॅम बनते भलत्याच ठिकाणी, बम चमकवते आणि मग होते कोयना. अय होय कोयना, माहित आहे ना, बरोबर आहे. तर कोयना डॅम 1967, हुअर डॅम बी लेक मिडचा 1936, है ना. मॅरेथॉन डॅम ग्रीस मधला 1931. इथले भूकंप लक्षात घ्या कशामुळे झालेले आहेत, वॉटर रिझर्वायर खूप आहे आणि त्यामुळे आयसोस्टॅटिक इम्बॅलन्स झाला होता. गेटिंग द पॉइंट, लक्षात आला. पॉझिटिव्ह फॅक्टर समजले, हा महत्वाचा आहे. आता इटुकले पिटुकले आपण बघून घेऊया. भूकंप नाभी अंतर फोकस, हा क्लासिफिकेशन कोणी दिला, तर हा आहे गुटनबर्ग क्लासिफिकेशन. गुटनबर्ग नाव ऐकलं का तुम्ही, आठवते का? डिस्कंटिन्युटी आठवलं का? त्याच्यात पाहून घ्या. आता मी डिस्कंटिन्युटीवर दिला व्हिडिओ, प्लेलिस्ट काढायची पाहून घ्यायचं. ओके, ठीक आहे. आता बघा काय आहे, ओशियानिक प्लेट आहे, सागरीय शिलावरण, सागरीय जे आहे प्लेट आहे, आणि इकडे कॉन्टिनेंटल लिथोस्फिअर आहे. आता सागरची जी आहे म्हणजे ओशियानिक प्लेट आहे ती खाली जाते का, तर ती हेवी असते, आणि कॉन्टिनेंटल प्लेट ही हलकी असते का, त्याची कारण मी दिलेली आहे, व्हिडिओ पाहून घ्यायचा, शोधून घ्यायचा प्लेलिस्ट मध्ये, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हा सबडक्शन झोन आहे, असं खाली 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 जाते. जशी खाली खाली जाते तर पहिलं लक्षात घ्या, नाव एकदम लक्षात घ्यायचे, सौम्य किंवा मध्यम, मॉडरेट किंवा उथळ किंवा वरवरचा शालो अर्थक्वेक म्हणतात. इथे नाभी अंतर जे आहे, भूकंप नाभी अंतर हे किती असेल, 0 ते 50 किलोमीटर, 0 to 50 किलोमीटर. त्यानंतर दुसरं नाव आहे, त्याच्या पुन्हा खाली गेलं तर मध्यवर्ती, इंटरमिडिएट, मध्यवर्ती इंटरमिडिएट, याचं अंतर किती, 50 ते 250 किलोमीटर, 50 ते 250 किलोमीटर. त्याच्यानंतर तिसरं आहे खोल, डीप, 250 to 700 किलोमीटर, है ना. याला आपण दुसरं नाव देऊ प्लुटोनिक. ते पाठ करायचं जशान तसं, नाव लक्षात ठेवायचे, इकडचं तिकडे करायचं नाही. ओके, तर शेवटचं आपलं काय आहे, मानवी अपघात, किती लोक टपकले, ह्युमन कॅज्युअलिटीज, हाऊ मेनी डेथ्स ऑकर्ड, हाऊ मेनी डेथ्स ऑकर्ड, किती जण मेले, बरोबर आहे. कारण की अल्टिमेटली भूकंप म्हटला की तो मानवीय घटकाशी किंवा सजीव घटकाशी निगडीत येतो, बरोबर आहे. कारण की पृथ्वी तर हादरतच आहे, हादरतच आहे, वर झटके बी बसले पण माहित कोणीच नसतं, है ना. आता बाकीच्या ग्रहावर झटके बसते, तिथं काय फरक पडते का, नाही. इथं फरक कुठे पडते, कारण की आपण आहोत नालायक लोक, है ना. आपण आपले धंदे करून बसतो आणि मग हे बिल्डिंगा बिल्डिंगा बिल्डिंग, बुर्ज खलिफा, आणि मग तो पडला का मग गेला, बरोबर आहे, राईट. तर किती किती भसकले, तर त्याच्यानुसार दिलेला आहे 3 आय वर्गीकरण. एक आहे माफक जोखमीचा, वर्ड लक्षात ठेवायचं, माफक जोखमीचा, मॉडरेटली हॅझार्ड, 50,000पेक्षा कमी लोक टपकले
तर त्याला आपण म्हणतो मॉडरेटली हॅझार्ड. जास्त नाही मेले रे बाबा म्हणतो, काय म्हणावं है ना. पण ते सायंटिफिकली क्लासिफिकेशन करावं लागेल. उदाहरण मी खूप आहेत, मी एकच उदाहरण इथे घेतलं, नॉर्थ इराणचं 1990चं लेटेस्ट वालं 50,000. त्यानंतर अति जोखमीचा हायली हॅझार्डस 51,000 ते 1,00,000 इतकी लोकसंख्या जर दगावली तर है ना. भुज गुजरात 2001 1,00,000च्या जवळपास इथं बिचारे गेले. सर्वाधिक जोखमीचा मोस्ट हॅझार्डस है ना, वर्ड लक्षात ठेवायचं. पुन्हा सांगतो, 1,00,000चे वर. कलकत्त्याला 1737 मध्ये जेव्हा भूकंप आला होता 3,00,000च्या वर लोकसंख्या जी आहे ती दगावली. आलं लक्षात. तर याच्या आधारावर आपण क्लासिफिकेशन बघतो. तर किती आधार घेतले? 3 आधार घेतले. कारक पॉझिटिव्ह फॅक्टर्स, दुसरं डिस्टन्स ऑफ द फोकस फ्रॉम द सरफेस नाभी अंतर, आणि तिसरं आहे कॅझ्युलिटीज, किती लोक दगावले. ते 3च्या आधारावर आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. मला वाटतं समजलेलं असेल, काही इश्यू नाही आहे. अभ्यास तर तुम्ही करताच, म्हणून नेहमीच मी तुम्हाला काय देतो, ऑल द बेस्ट.